कुटुंब हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा आई, वडील आणि त्यांची 2 मुलं, बरोबर? पण खरंच आजच्या काळात कुटुंबाची ही एकच व्याख्या पुरेशी आहे का? तर आज आपण ह्याच आधुनिक कुटुंबाच्या बदलत्या स्वरूपाबद्दल आणि त्यासमोरच्या आव्हानांबद्दल बोलणार आहोत. हा प्रश्न खरंच विचार करायला लावणारा आहे, नाही का? कारण आता कुटुंब ही संकल्पना पूर्वीसारखी सोपी राहिलेली नाहीये. ती खूप जास्त व्यापक आणि गुंतागुंतीची झाली आहे. आणि खरी गंमत तर इथेच आहे. समाजशास्त्रज्ञ आपल्याला सांगतात की कुटुंबाचं स्वरूप हे आपल्या पारंपरिक चौकटीच्या खूप खूप पलीकडे गेलंय. आणि हे जे वेगवेगळे प्रकार आहेत ना, ते आता फक्त अपवाद नाहीत, तर ते आपल्या समाजाचं एक नवं वास्तव बनले आहेत. चला तर मग बघूया की आजच्या आधुनिक समाजात आपल्याला कुटुंबाचे कोणकोणते मुख्य प्रकार दिसतात. हे प्रकार म्हणजे कुटुंबाच्या बदलत्या स्वरूपाची आणि गरजेची एक प्रकारे साक्षच आहे. तर यातला पहिला प्रकार आहे पुनर्रचित, किंवा ज्याला आपण ब्लेंडेड फॅमिली म्हणतो. म्हणजे बघा, घटस्फोट किंवा पुनर्विवाहानंतर जेव्हा 2 कुटुंब एकत्र येतात, तेव्हा ही फॅमिली तयार होते. यात नाती नवीन असतात, नात्यांची गुंफण वेगळी असते आणि कुटुंबाला एक पूर्णपणे नवीन आकार मिळतो. दुसरा एक प्रकार जो आता खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो, तो म्हणजे एकल पालक कुटुंब. आजच्या समाजात हे एक अगदी सामान्य चित्र बनले, जिथे एकच पालक, मग ती आई असो वा वडील, मुलांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी सांभाळतो. आता या स्लाइडवरचा आकडा बघा. हा आकडा आपल्याला या बदलाची तीव्रता दाखवतोय. ब्रिटनमध्ये दर 5 मुलांमागे 1 मूल हे एकल पालक कुटुंबात वाढतं. यावरून या कुटुंब रचनेची व्यापकता आपल्या लक्षात येते. सामाजिक बदलांमुळे आता समलिंगी कुटुंबांनाही मान्यता मिळते आहे. जसजसा समाज अधिक स्वीकारार्ह होतोय, तसतशी अशा कुटुंबांची संख्या वाढते आहे आणि हे कौटुंबिक विविधतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ब्रिटनमधला 2014 सालचा कायदा ह्या बदलाचं एक उत्तम उदाहरण आहे. या कायद्यामुळे समलिंगी विवाहांना कायदेशीर समानता मिळाली. इतकंच नाही, तर वारसा हक्क आणि पेन्शन यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्येही त्यांना समान अधिकार मिळाले. हा खरंच एक ऐतिहासिक टप्पा होता. तर कुटुंबाचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले, पण आता जरा त्यांच्यावर येणाऱ्या प्रचंड दबावाकडे वळूया. कारण अनेकदा ही कुटुंब बाहेरून जरी छान दिसत असली, तरी आतून ती पोखरली जात आहेत. समाजशास्त्रज्ञ एडमंड लीच यांनी वापरलेली ही उपमा खूप काही सांगून जाते. त्यांनी पारंपरिक विभक्त कुटुंबाची तुलना एका ओव्हरलोड सर्किटशी केली आहे. म्हणजे असं सर्किट ज्यावर इतका ताण आहे की ते कधीही कोलमडू शकतं. तर हा ओव्हरलोड नेमका का होतो? लीच यांच्या मते कुटुंब समाजापासून वेगळं पडल्यामुळे सर्व भावनिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करण्याचा भार फक्त आणि फक्त कुटुंबावर येतो. यामुळे काय होतं? नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो आणि कुटुंब कोलमडण्याची शक्यता वाढते. यावर आर.डी. लँग याने खूपच धक्कादायक उदाहरण दिलंय. जेन नावाची एक मुलगी जी स्किझोफ्रेनिक झाली होती आणि स्वतःला चक्क एक टेनिस बॉल समजू लागली होती. का? कारण तिचे पालक तिला भावनिकरित्या सतत एकमेकांकडे टोलवत होते. ही कथा आपल्याला हेच दाखवते की कुटुंबातला भावनिक ताण मुलांच्या मानसिक आरोग्यावर किती भयंकर परिणाम करू शकतो. लेंग तर इतकं म्हणतात की कुटुंब हे नेहमीच प्रेमाचं घर असतं असं नाही, कधीकधी ते मानसिक आजाराचं मूळ सुद्धा बनू शकतं. डेव्हिड कूपर यांनी तर यावर आणखी टोकाची भूमिका घेतली. त्यांच्या मते कुटुंब हे व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि तिची नैसर्गिक सर्जनशीलता दाबून टाकतं. आपल्या घराण्यात असं चालत नाही किंवा तुला डॉक्टरच व्हायला हवं अशी वाक्य कधी ऐकली आहेत? कूपर म्हणतात, हेच ते वैचारिक कंडिशनिंग. कुटुंब आपल्याला समाजाच्या चौकटीत बसून एक आज्ञाधारक नागरिक बनवण्याचं काम करतं. आणि मिशेल फुको यांनी तर कुटुंबाला थेट सत्तेच्या खेळाशी जोडलंय. त्यांच्या मते कुटुंब म्हणजे समाजाची एक छोटी पाळत ठेवणारी यंत्रणा आहे. मुलींनी मोठ्याने हसू नये, मुलांनी रडू नये, हे नियम कोण शिकवतं? घरातल्या नजरा, टोमणे आणि अपेक्षा यातूनच तर हे घडतं. फुको म्हणतात की कुटुंब अशा प्रकारे नकळतपणे आपल्यावर नियंत्रण ठेवतं आणि आपल्याला स्त्री-पुरुषाच्या अपेक्षित भूमिकेत बसवतं. बरं, आता या मोठ्या सिद्धांतांवरून जरा घरातल्या आतल्या कामकाजाकडे येऊया. खास करून घरातल्या कामांच्या विभागणीवर लक्ष देऊया, कारण खरा वाद तर इथेच सुरू होतो. 1970च्या दशकात यंग आणि विल्मॉट यांनी सममित कुटुंब ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते पती-पत्नी आता समानतेने जबाबदाऱ्या वाटून घेत आहेत. पण स्त्रीवादी समाजशास्त्रज्ञ ॲन ओक्ले यांनी याला थेट आव्हान दिलं. त्यांनी दुहेरी ओझ्याची संकल्पना मांडली, जी आजही तितकीच खरी वाटते.
ओकले यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की पुरुषांनी एखादं काम केलं म्हणजे समानता आली असं होत नाही. मुलांची काळजी आणि घरातली बहुतांश कामं आजही स्त्रीच करतात. त्यामुळे त्यांना नोकरी आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळाव्या लागतात, ज्याला त्या दुहेरी ओझे म्हणतात. आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया, जिथे आपण काही आधुनिक ट्रेंड्स पाहणार आहोत. हे ट्रेंड्स दाखवतात की कुटुंब ही संस्था आजही सतत बदलत आहे आणि नवनवीन आव्हानांना सामोरी जात आहे. बूमरँग किड्स ही एक नवीन संकल्पना आहे. आर्थिक कारणामुळे म्हणा किंवा उशिरा होणाऱ्या लग्नांमुळे अनेक तरुण-तरुणी शिक्षण किंवा नोकरीनंतर पुन्हा पालकांकडे राहायला येतात. हे कुटुंबाच्या बदलत्या आर्थिक आणि सामाजिक गरजा दाखवतं. आणि याचबरोबर सँडविच जनरेशन ही एक मोठी समस्या बनली आहे. यात मध्यमवयीन पिढीवर त्यांच्या मुलांची आणि त्याचवेळी त्यांच्या वृद्ध पालकांच्या संगोपनाची दुहेरी जबाबदारी येते. ते अक्षरशः 2 जबाबदाऱ्यांमध्ये सँडविच होतात. आणि ही परिस्थिती आपल्याला पुन्हा एकदा एडमंड लीच यांच्या ओव्हरलोड सर्किटच्या संकल्पनेची आठवण करून देते. इथे भावनिक, आर्थिक आणि शारीरिक ताण इतका वाढतो की कुटुंब अक्षरशः दबून जातं. तर मग कुटुंब ही संस्था सतत बदलतीये, नवनवीन रूपं घेतेय आणि नव्या आव्हानांना तोंड देतेय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने टिकून राहण्यासाठी आणि भरभराटीसाठी नेमक्या कोणत्या प्रकारच्या सामाजिक आणि भावनिक आधाराची गरज आहे, हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे.